नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं पुन्हा सर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ड्रॅगन फ्रूट या पिकाबद्दल बोलतोय. जरी आता हंगाम नसला, कारण ड्रॅगन फ्रूटचा हंगाम हा जूनपासून ते नोव्हेंबरपर्यंत असतो, तरीसुद्धा आता हा रेस्टिंग पिरियड असतो, हा काही वाढीचा पिरियड असतो. अशा वेळेस व्हिडिओ करायचं कारणच एवढं आहे की त्याच्यातले बारकावे शेतकऱ्यापर्यंत ह्या PDF मार्फत जावं. मित्रांनो, आपण फक्त व्हिडिओ करत नाही तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जी एक लिंक दिलेली असते त्यामध्ये आपण त्या पिकामध्ये आज भारतामध्ये, राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशाबाहेर काय काय संशोधन होतं आणि त्याच्यातल्या काय गोष्टी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी कामाच्या आहेत, ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून आपण एक चांगल्या प्रकारचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा ते पीक उत्पादन पद्धती शेतकऱ्याला देतो. त्यासाठी आपण प्रत्येक पीक कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आज आपण ज्ञाना शेतीमध्ये आपण पुन्हा एकदा सर स्वागत करून आपण ड्रॅगन फ्रूटबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटचा जर विचार केला तर याला सुपर फ्रूट म्हणतात. सुपर फ्रूट का म्हणतात? कारण याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत, त्यानंतर व्हिटॅमिन C आहे. आणि आजारी लोकांनी कुठलं फळ खावं तर पूर्वी म्हणायचं मोसंबी खावं, आणि आता कुठलं म्हणतात तर ड्रॅगन फ्रूट किंवा किवी खावे. तर असं हे आरोग्यदायी जे फळ आहे त्याच्याबद्दल जर विचार केला जागतिक, तर मग मेक्सिकोपासून अमेरिका आहे किंवा इकडचे थायलंड, व्हिएतनाम या देशामध्ये ह्याचं मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि तिकडूनच आपल्याकडे हे फळपीक आलेलं आहे. तसं हे समशीतोष्ण किंवा कोरड्या हवामानात येणारं पीक आहे आणि या पिकामधून फार मोठ्या प्रमाणात सुरुवातीला गुंतवणूक करून काही लोकांनी खूप पैसे कमवले. त्याच्यामुळे बरीच मंडळी आता ह्या पिकाच्या लागवडीकडे वळत आहे. परंतु हे सुरुवातीचा जास्त खर्च, उत्पादन खर्च किंवा भांडवली खर्च याला खूप जास्त लागतो. परंतु या पिकामध्ये चांगले पैसे देण्याचे एक पोटेन्शियल आहे. जे दुष्काळी भाग आहे, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा ह्या भागामध्ये आपल्याकडे, त्यामुळे त्याच्या लागवडी वाढलेत आणि हे डाळिंब पिकाला एक पर्याय पीक उभं राहू शकतं असे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर त्यासाठी आज गुंडाळवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे येथं आपण आलेलो आहेत आणि आपले या गावचे अत्यंत प्रगतशील शेतकरी, हुशार आणि चांगल्या पद्धतीने शेती करणार आहेत. त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. तर त्यांचं आपण स्वागत करू. ओळख करून द्या तुमची. माझं नाव सतीश शंकर जैत, राहणार गुंडाळवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपण आता हे जे ड्रॅगन फ्रूटमध्ये उभं राहिलेलो आहे, हे किती क्षेत्र आहे? 23 गुंठे आहे याच्यामध्ये. 23 गुंठ्यामध्ये. आणि ड्रॅगन फ्रूटला का लागवड करावं वाटलं तुम्हाला? लागवड म्हणजे आता काय आलं, मजुरीचा प्रश्न थोडासा वाढत गेला. बरोबर. आणि घरची मनुष्यबळ कमी असल्यामुळं मग फळबागेकडे म्हणून कुठंतरी फळबागेकडे जायचा विचार करतोय आता. कधी लागवड केलेली आहे? साधारण 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. आणि किती पिकं झाली तुमची? साधारणतः एक चार पिकं पिकं झाली. चार पिकं झाली. सुरुवातीला फळं थोडी आली होती, पण खूप नाही आली, खाण्यापुरती झाली होती फक्त. बरोबर. पहिल्या वर्षी. पहिल्या वर्षी मग लागवड कधी केली ती? जूनमध्ये केली होती. जूनमध्ये केली होती. बरोबर. मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जूनमध्ये जर लागवड केली तर पहिल्याच वर्षी सुरुवातीला तेवढी वाढ होत नाही, परंतु काही ना काय पहिल्या वर्षी फळ मिळतं आणि दुसऱ्या वर्षी चांगल्या पद्धतीने केलं तर त्याच्यावर केलेला गुंतवणुकीचा खर्च सगळा निघू शकतो, असा बऱ्याच शेतकऱ्याचा अनुभव आहे. आता ह्याला मग जमीन कशी पाहिजे? तुमचा अनुभव काय? माझ्या जमीन याला थोडी मुरमडच पाहिजे, की पाण्यात निचरा होणारी जमीन असेल तर चांगलं आहे. काळी माती असेल तर पाणी धरून धरती, मग ते बरोबर. याच्यामध्ये. मित्रांनो, यासाठी मध्यम ते हलकी ती मध्यम, परंतु भारी जमीन जरी असेल तर आपण जसे बोलले तसं उत्तम निचऱ्याची जमीन असणं आवश्यक आहे. त्यासाठी मग काही मंडळी बेडवर पण करतात. त्याच्यामध्ये पण बेडमध्ये सुद्धा असं आहे की तुमच्याकडे किती पर्जन्यमान होतं त्याच्या हिशोबाने, किंवा तुमच्या जमिनीचा उतार किती आहे, किंवा तुमची जमिनीची खोली किती आहे, याच्याप्रमाणे बेडची साईज करायला पाहिजे. सुरुवातीला ज्या लागवडी झाल्या होत्या त्यामध्ये खूप लोकांनी 2 फुटाचे बेड सांगितले, 1.5 फुटाची बेड सांगितले. ती इतक्या बेडची गरज नाही, कारण ते पुढं तुम्हाला माल काढायला, फवारायला, छाटणीला ह्याला अडचणी येतात. तर ह्या ज्ञाना शेतीचा उद्देशच एक असतो की त्या पिकाचे बारकावे, भले ठीक आहे आतापर्यंत केलेलं होतं, काही लोकांना चुकलं, त्याच्यातून लोक शिकत गेले, आम्ही त्याच्यातूनच माहिती घेतोय कोण कसं चुकतंय, कसं बरोबर आहे, आणि मग पुढं जातो आपण. पण पुढच्या येणाऱ्या शेतकऱ्याला तरी ज्यावेळेस ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची त्यावेळेस ज्ञाना शेतीचं जे आपण म्हणतो PDF किंवा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा तिची नोट्स, ती नक्की शेतकऱ्याच्या कामाला यावी, याच्या मागचा उद्देश. मग आता हे आपण ज्यावेळेस लागवड, तुमची मध्यम जमीन आहे, आता तुमच्याकडे पाऊस किती होतो? मी मिठ्ठ सांगता यायचं नाही एवढं मला, पण भरपूर पाऊस होतो, जास्त पाऊस आहे आमच्याकडे. ॲक्च्युली त्यांच्याकडचा पाऊस जर विचार केला तर 2,500 ते 3,000 mm पाऊस होतो. हा सगळा चासचे डॅम आहे त्याच्या वरचा भाग आहे आणि
डोंगराळ भाग आहे, 2,500 ते 3,000 पाऊस पडतो. ॲक्च्युली ड्रॅगन फ्रूटची लागवडच हे उष्णकटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध आणि जिथं 500 ते 1500 mm पाऊस होतो अशा ठिकाणी करायला पाहिजे. तरीसुद्धा त्यांनी हिंमत केली, कारण त्यांच्या अडचणी वेगळ्या असतात. प्रत्येकाला शेतकऱ्याला ते आता ते म्हणले मजूर मिळत नाही, त्यामुळे ते केलेलं आहे. तर लागवड करताना ह्या गोष्टी प्रत्येक बारकावे ते पिकाचे कुठं लागवड करायला पाहिजे, किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय शेतकऱ्याचा माझा सल्ला आहे की पुढे जाऊ नये. नाहीतर मग पुन्हा बऱ्याच वेळा शेतकऱ्याला अडचणी येतात आणि मग आपण दुसऱ्याला दोष देतो आणि आपण बाजूला राहतो. मग हे किती अंतरावर लागवड केलेली आहे? साधारणतः 2 रोपातलं अंतर एक 6 फूट आहे आणि 2 लाईनीमधलं अंतर 12 फूट आहे. म्हणजे बरोबर आहे. आता ॲक्च्युली ह्याचा जर विचार केला आपण तर कृषी विद्यापीठाकडे ह्याच्यामध्ये फार काही मोठं काम झालेलं नाही. बारामतीची NIP जी संस्था आहे, जैविक अजैविक ताणाचं संशोधन करणारी, त्यांचं काय थोडं काम चालू आहे. याची ॲक्च्युली गुजरात, महाराष्ट्र, मग कर्नाटका, राजस्थान या ठिकाणी लागवड आहेत. याच्यावर फार शासनाने काम केलेलं नाही, परंतु 10x6 जे अंतर आहे ते योग्य आहे एकंदर महाराष्ट्राचा विचार केला तर. मग आता ही रोपं कुठून आणली तुम्ही? आम्ही औरंगाबादला गेलो होतो पहिल्यांदा आणि त्यावेळेस तिथून रोपं आणली होती. रोपं मिळाली ती कशी? रोपं तयार रोपं आणली होती का कटिंग आणली होती? नाही, कटिंग आणली होती आणि इथे आल्यानंतर रोपं तयार केली अगोदर आणि मित्रांनो, नंतर लागवड केली. ज्यावेळेस आपण बाहेर कटिंग करतो त्यावेळेस जर आपण रोप कटिंग आणले आणि स्वतः केले तर ते महिन्या 1.5 महिन्यात रोपही तयार होतं. त्याचं काय फार अवघड नाही. थोडं त्याला जर्मिनेटर वगैरे टाकलं, चांगले पिशवी भरून ठेवली किंवा साध्या बेडवर सुद्धा आपल्याला रोपं करता येतात आणि रोपं मिळाली तर रोपं घ्या. परंतु ज्यावेळेस तुम्हाला शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा त्यावेळेस मात्र तुम्ही ज्या रोपवाटिकेतून रोपं घेता तिथं त्या शासनासोबत त्रिपक्षीय करार असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये अनुदानाचा लाभ घेता येतो. ही एक ॲडिशनल माहिती तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची. नाहीतर पण ऐन वेळेला लागवड होती आणि मग आपलं पुढं कुठून रोपं आणली याचा सोर्स माहीत नसतो, त्यामुळे अडचणी येतात. आता मग ही काय हे वेलवर्गीयसारखं आहे, मग ह्याला आधार तर द्यावा लागतो. त्यासाठी काय केलं मग आपण? सिमेंटचे पोल उभे केलेत. साधारणतः एक 6 फुटी पोल होते. 6 फुटी पोल 1 फूट जमिनीत गाडला आणि वरती 5 फूट ठेवलाय. बरोबर. आणि त्याच्यावरती ती बांगडी लावलेली आहे. बरोबर. जेणेकरून प्रत्येक पोलला 4 रोपं आपण लावतो. बरोबर. त्याच्यातलं प्रत्येक पोल त्या एका होलमधनं ते बाहेर आलं का मग ते आपण त्याला ते हे करतो. तोपर्यंत त्याला फक्त आधार देऊन त्याला फक्त वरती न्यावं लागतं पोलपर्यंत. स्वतः रोपं करा किंवा बाहेरून विकत आणा, 1.5 ते 2 महिन्यात रोपं तयार होतात. रोपं ही जी पोल आहेत, हलकी जमीन असेल तर 5 फुटापर्यंत पोर चालतात. एकंदर ड्रॅगन फ्रूटचं जर उंची पाहिली आपण तर माझ्या कमरेच्या वर 3.5 फुटापर्यंत तुमची प्लेट आली पाहिजे असं शास्त्र सांगतं, जेणेकरून तुम्हाला बाकीची सगळी कामं करता येतात. म्हणजे 3.5 फुटा. आता तुम्ही फार भारी जमीन आहे, तुम्ही 1.5 फूट किंवा 2 फूट जर जमिनीत घालावं लागलं तर तो नंतरचा प्रश्न. पण चकती ही माझ्या कमरेच्या वरती किंवा छातीच्या वरती चकती नसावी या पद्धती. त्याच्यामध्ये पण असं होतं कधी कधी त्या फांद्या खाली जमिनीत टेकतात त्या. बरोबर. त्यामुळे थोडंसं म्हणजे माझ्या हिशोबाने तरी उंच पाहिजे. पण तुम्हालाच अडचण येते मशागतीला. ते आहे. आणि तुमचा अनुभव बरोबर असू शकतो, कारण मी सुद्धा 4 ठिकाणी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, शास्त्र काय सांगतंय बघितलेलं आहे. ते आणि शास्त्र हे असं असतं की आजचं शास्त्र उद्या थोडं रिफाईन होत असते, बदलत असते. त्यामुळे तो काय नाही. आता त्याच्यानंतर मग सुरुवातीला तुम्ही पोल रवले, पोलवर चकत्या टाकल्या, मग रोपं लावली. रोपं मग पुढं वाढवली कशी? रोपं त्याला हे केलं ना, ड्रीप लावलं होतं, बेड तयार केले आणि बेड केल्यानंतर मग त्याला खत पण दिलं होतं, शेणखत. ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस आपण किती शेणखत दिलं तर बाकी काय डोस दिलता? बेसल डोस दिला होता त्यावेळेस. मला तर आठवत नाही तर किती दिला असेल त्यावेळेस, पण बेसल डोस दिला होता आणि शेणखत टाकलं होतं. नंतर ड्रिप उभं केलं त्याला. दोन लाईन टाकले, 2 लाईन टाकल्या होत्या. 2 लाईन टाकल्या, ह्या साईडनी त्या साईडनी. बरोबर. आणि ड्रिपवरती मग त्याला आपण मग मायक्रोन्युट्रिएंट्स वगैरे दिले होते आणि 19 किंवा जे काय सुरुवातीला वगैरे. मित्रांनो, याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की ज्यावेळेस तुम्ही पोल रावता, लागवड करता, त्यावेळेस 15 ते 20 किलो शेणखत आणि 200 ग्रॅम DAP एक अंदाजे आणि 500 ग्रॅम लिंबोळी पेंट टाकतात ही शेतकरी. ही काही विद्यापीठाची शिफारस नाही, कारण विद्यापीठ त्याच्यावर अजून कामच झालेलं नाही. जे प्रगतशील शेतकरी जे 15-20 टन एकरी उत्पादन काढतात त्यांनी काय केलं ते सांगतोय. आणि मग ते रोप लावल्यानंतर ते साडीनं किंवा सुतळीनं सैलसर बांधायचं. 4 बाजूला 4 रोपं लावायची, ती वरती घ्यायची, चकतीच्या पुढं आले की ती बाहेर काढायचं आणि मग त्याची वाढ होऊ द्यायची. पुढच्या वर्षी मात्र त्याच्यावर मग हे होतं. बरोबर. आता ज्यावेळेस आपल्याला बहार धरायचा आहे त्यावेळेस मग पहिल्यांदा काय केलं तुम्ही? पहिल्यांदा तर हा डोस दिला होता, नंतर मग पुन्हा खतं वगैरे काय दिली? आपण ज्यावेळेस पहिल्या जूनमध्ये लागवड केली त्यावेळेस शेणखत हे दिलं, मग तुम्ही 19 वगैरे सोडलं म्हणलं. आणि मग ज्यावेळेस पुढच्या वर्षी ज्यावेळेस मे जूनमध्ये बाग फुटती ना त्यावेळेस काय खताचा डोस दिला होता? ते शेणखतच दिलं होतं. शेणखतच दिलं. कारण माझ्या हिशोबाने ह्या बागेला शेणखत म्हणजे सेंद्रिय त्याला चांगला रिस्पॉन्स करतात ते. बरोबर. मित्रांनो, रासायनिक खतापेक्षा बरोबर मुद्दा सांगितलेला आहे. 15 ते 20 किलो शेणखत, फक्त 200 ग्रॅम DAP म्हणतो आपण.
100-200 ग्रॅम पोटॅश आणि 500 ग्रॅम किंवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं लिंबोळी आणि शेणखत वापरा. रासायनिक खतावर कमीत कमी ठेवा. कमीत कमी. आणि लिक्विडमध्ये सुद्धा खूप मंडळी पुढं सोडतात, त्याला सुद्धा लिमिट आहे, ते सुद्धा कमी सोडायला पाहिजे. मग त्यावेळेस पुन्हा काही छाटणी वगैरे केली का जुन्या फांद्या नवीन? आता नाही, पहिल्या त्यावेळेस नाही केली छाटणी. बरं, फक्त ज्या खाली फांद्या खाली जास्त यायला लागल्या ते बरोबर. फक्त कटिंग केल्या त्या जमिनीला टेकणाऱ्या किंवा अडचण करणाऱ्या, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अडचण करणाऱ्या तिरप्या वाकड्या ज्या फांद्या असतात त्या काढल्या. मग पहिल्या वर्षीच माल किती निघाला किंवा काय पुन्हा त्याचं? मला सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त 10,000 रुपयाचा फक्त माल निघाला पहिल्या वर्षी सुरुवातीला. बरं, नंतर मग वाढत गेला. मग दुसऱ्या वर्षीच आपण बघू. आता त्याच्यात बोलता बोलता आपण असं पण म्हणू की तुम्ही ज्यावेळेस मे मध्ये त्याची मशागत थोडी करून आळे खुरपून बिरपून शेणखत टाकता आणि छाटणी करता का त्यावेळेस दरवर्षी? नाही, सुरुवातीला झाडांची वाढ नव्हती ना सुरुवातीला. दुसऱ्या वर्षी नाही फक्त जी खाली जास्त फांदी लोंबली आहे तेवढीच काढायची. ती फक्त कमी करून घेतली फक्त. काही मंडळी एक अर्धा फूट 1 फूट मागं छाटतात प्रत्येक फांदी, ते योग्य वाटते का तुम्हाला? नाही सांगता येत ठीक आहे. त्याच्यामध्ये काही लोकांचे असे अनुभव आहेत. मग आपण ज्यावेळेस शेणखत झालं, आपलं लागवड झाली, आता ज्यावेळेस आपण बहार धरतो त्यावेळेस मग फूट नवीन तर निघत नाही त्यावेळेस, कारण ह्याचं वैशिष्ट्य असतं. ह्याची रिप्रोडक्टिव्ह किंवा जी फुलपासून फळ विक्रीपर्यंतचा कालावधी हा जून टू नोव्हेंबर असतो. नोव्हेंबरपासून जानेवारी एंडपर्यंत ह्याची कायिक वाढ होती, म्हणजे ह्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होती. आणि फेब्रुवारी नंतर हे झाड सुप्त अवस्थेत जातं किंवा रेस्ट करतं. असे त्याचे तिन्ही टप्पे आहेत. आता जूनमध्ये त्याला फुल लागतं, मे एंडपासूनच चालू होतं, बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही काय कीड रोगासाठी काय फवारलं वगैरे? कीटकनाशक वगैरे मारलेले काय काय मारता? काय काय येतं ह्याच्यावर? त्यावेळेस थोडंसं थोडं बुरशीचं पण अटॅक होतो कधी कधी, असे ड्रॉप्स पडतात त्याच्यावरती. त्यासाठी मग फंगीसाईड वगैरे दिलं होतं. मित्रांनो, याच्यामध्ये मुंग्या येतात, फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्याच्यानंतर मग वाळवी, मावा, मिलीबग, म्हणजे त्यानंतर आळ्या येतात, पक्षी येतात, ससे येतात, उंदराचा पण त्रास होतो. असं एकंदरीत शेतकऱ्याचे अनुभव आहेत. आणि रोगामध्ये उंदराला नाही प्रॉब्लेम झाला, पण फळमाशीचा अटॅक होतो त्याच्यावरती. मग त्याला आम्ही हे केले होते, अँथ्रॅक्नोज जे टिपके म्हणतात ते येतो, सॉफ्ट रूट पण येतो. आणि ही जी आपल्याकडे दिसते आता, हे बघा मित्रांनो, ही जी विकृती आहे, ही काही रोग नाही. ही जी पिवळं पडलंय किंवा पांढरं पडतं, ह्याला सनबर्न म्हणतो आपण. सनबर्न. हां, तर अशा प्रकारे ह्याची कीड रोग होते. मग याला किती दिवसांनी फवारणी वगैरे घेता? 15 दिवसांनी फवारणी घेतो. 15 दिवसांनी काय घ्यायचा? बुरशीनाशक, कीटकनाशक. एक कीटकनाशक, बुरशीनाशक. तर कुठले कुठले वापरावं असं अपेक्षित आहे ह्याच्यात? तर आता साधे रसवसन कर, 22 वगैरे, किंवा आंतरप्रवाही औषधं काही समजा, बरोबर, किंवा स्पर्शजन्य वगैरे. याच्यावर फार काही कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आपण जसं बोललो तसं फळमाशीसाठी जास्तीत जास्त ट्रॅप लावणे हा एकमेव पर्याय आहे, दुसरा काही नाही. आणि ते स्वतः सुद्धा कसे करता येतील हे जरी केलं तरी बऱ्यापैकी. आणि त्यावेळेस पावसाळी पिरियड असतो, मग थोडा रोगाला सांभाळावं लागतं, बाकी किडीचा एवढा त्रास होत नाही. मग दुसऱ्या वर्षीचा हंगाम कसा राहिला? किती माल निघाला, काय पैसे? शेवटी आपण सगळ्या गोष्टी आता ते दुसऱ्या वर्षानंतर 1 लाखापर्यंत आमचं उत्पन्न गेलं होतं. 22-23 गुंठे आहेत मित्रांनो, लाख रुपये, आणि खर्च 20-25 हजार रुपये. हा, आणि सुरुवातीची 23 गुंठ्याची मुख्य गुंतवणूक किती झाली? सांगता त्यावेळेस काय ते मला वाटतं 2 लाखापर्यंत गेली. 2 लाख रुपये, म्हणजे एकरी 4 लाख रुपये होतात. तर पहिल्या वर्षी 20-25 हजार रुपयाचाच माल मिळाला, दुसऱ्या वर्षी 1,00,000-1.25 लाख झाला. तिसऱ्या वर्षीच गणित कसं झालं? थोडंसं वाढत गेलं. जशी झाडांची ग्रोथ वाढत गेली तेवढी फळं वाढली. मग मागचा हंगाम टोटल कसा झाला? मागचा हंगाम थोडंसं म्हणजे मागचे चांगले झाले, फक्त मागच्या वर्षी उत्पन्न कमी झालं. त्याच्या मागच्या 2 वर्ष 4 लाखापर्यंत गेलो होतो आम्ही. 4 लाख रुपये अर्धा एकर मध्ये गेलो. आणि 50,000 खर्च. 50,000. आणि ह्याला बाकीचा जास्त खर्च येत नाही. काही नाही, ह्याला फक्त ड्रिप मधून आम्ही ते जीवामृत वगैरे सोडतो, बरोबर, किंवा वॉटर सोल्युबल खतं वगैरे ते सोडतो फक्त. मित्रांनो, ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की हिचा हंगाम सुरू होतो जूनमध्ये आणि संपतो नोव्हेंबरमध्ये. ह्यावेळेस सुद्धा पाऊस असतो, गरजेनुसार पाणी द्या, कारण हे दुष्काळी भागातलं पीक आहे. नोव्हेंबरनंतर माल संपल्यानंतर ह्याची कायिक वाढ, म्हणजे ह्याच्या सगळ्या फांद्याची वाढ, नवीन फांद्या येतात ज्याच्यावर तुम्हाला पुढं फूल मिळणार आहे, ज्याच्यात कर्बग्रहण होतं, CN रेशो मेंटेन होतो, आणि त्याच्यावर पुढं फळ लागत असतं. हे तुमचं उन्हाळ्याच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत होतं. पुन्हा 2 महिने पीक रेस्ट आवश्यक विश्रांती घेतं, आणि पुन्हा जूनच्या अगोदर ज्यावेळेस वातावरणात बदल झाला की हे पुन्हा फुल टाकतं. ह्याची फिजिओलॉजी आपल्याला समजायला पाहिजे. आता हे जे सनबर्न आलेलं आहे त्याचं कारणच काय आहे? ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचे असे अनुभव आहेत की 8 ते 10 लिटर एका झाडाला उन्हाळ्यात आठवड्यातनं एकदा पाणी द्या, तुम्हाला सनबर्न येत नाही. ही एक विकृती ती. मग त्याला मग केवलीन 3 ते 5% सुद्धा फवारता येतं. काही लोकांनी शेडनेट 50% टाकलेली आहे, पण ती इतकं खर्चिक जाण्यापेक्षा आता सिलिकॉन आपण जे वापरलं त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. त्यासोबत ह्याला काही विकृती सुद्धा येतं. पावसाळ्यामध्ये फुल येते,
फुल त्यामुळं परागकण होऊन जातात. पूर्वीच्या काही व्हरायटी होते त्याला परपरागकण करायचं, आता ज्या व्हरायटी आहेत त्या हे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात व्हरायटी बोललेलं नाही आपण. तर ही व्हरायटी कुठली आहे म्हणजे सालीचा रंग हे आतमध्ये गुलाबी, बाहेरून गुलाबी, आतमध्ये पांढरी आहे. पांढरी आहे. आता ही व्हरायटी जास्त चालत नाही. आता चालत नाही, आता मार्केटला जास्त चालत नाही. आता दोन्हीही गुलाबी किंवा जांभळी गुलाबी. पाहिजे किंवा हां. लाल पाहिजे, ती परंतु व्हरायटी आम्ही पाहिजे. नवीन असल्यामुळे आम्हाला माहित नव्हतं बरोबर. ज्यामधलं, त्यामुळे आम्ही आता ती त्याच्या लावली. पुढे एक व्हरायटी आली, बाहेरून सोनेरी पिवळे आणि आत लाल आहे, अच्छा. अशी पण व्हरायटी आली. ते पण म्हणजे ह्याचे 2 फॅमिली आहेत, 2 प्रकार आहेत मेन. त्याच्यामध्ये भरपूर जवळपास 300 व्हरायटी आहेत. तर बाजारात कुठली चालती त्याप्रमाणे लागवड करायला पाहिजे, असं एकंदर शास्त्र आहे. आणि ह्याला रासायनिक पाण्यात विरघळणारी खतंसुद्धा तुम्ही घेऊ शकता, परंतु प्रमाण मात्र 2 किलो 3 किलो आठवड्याला 19-19 असेल, 13-0-45 आलं, 13-40-13 असेल किंवा 00-50 0-52-34 तुम्हाला आठवड्यातनं एखादी शिफ्ट जर चालू ठेवली, म्हणजे आपण पहिल्यांदा 19-19 दिलं जूनमध्ये, त्याच्यानंतर 12-61, त्याच्यानंतर 0-52-34, मग 13-40-13मध्येच किंवा 13-0-45 आणि 00-52-50 हे जर शेड्यूल चालवलं आपण आठवड्यातनं 2 ते 3 किलो, आणि जास्तीत जास्त तुम्ही शेणखत टाका. त्याला तुम्ही मल्चिंग केलेलं आहे, फार चांगलं केलेलं आहे. आता जैविकबद्दल जर विचार केला तर हे तसं कमी कीड रोगाचं आहे. तर आमचा सल्ला काय राहतो, ज्या पिकावर कीड रोग येत नाहीत त्याच्यावर तुम्ही 100% जैविक जायला पाहिजे. तर यासाठी काय करायला पाहिजे, तर ह्या निंबोळी अर्क वगैरे, लिंबोळी अर्क रेग्युलर फवारायचा. त्यासोबत आपल्याकडे आता फवारणीसाठी सुद्धा एक मिश्रण यायला लागलं, ज्याला कन्सोर्शिया म्हणतो, किंवा तुम्ही वेगळं वेगळं पण घेऊ शकता. काय घ्यायचं, लेकॅनिसिलियम लेकॅनी म्हणून आहे, ज्याला व्हर्टिसिलियम लेकॅनी पूर्वी म्हणायचे. त्याच्यानंतर भिवेरिया वॅशना घ्यायचा, त्याच्यानंतर बॅसिलस थुरेंजिस घ्यायचं, आणि मग एक बॅसिलस सबटिलिस आहे. एक 4-5चे जे कन्सोर्शिया मिळतो किंवा वेगळं वेगळं 5 मिलीने घ्यायचं, आणि ते जर फवारलं 15 दिवसांनी 3 आठवड्याने, कारण असाही हंगाम आपला पावसाळ्यात असतो, वातावरण ह्या बुरशी वाढायला सुद्धा चांगलं असतं. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कीड आणि रोग त्याच्यावर येत नाही. आता तुम्हाला ज्यावेळेस मातीतून द्यायचं आहे, कारण जास्तीत जास्त रोग मातीतून पण येतात ना, खालनं उडून वर, त्यावेळेस तुम्ही जर मॅट्रायझम दिलं, म्हणजे वाळवी असेल, हुमणी असेल, मॅट्रायझम अॅनिसोप्लिम म्हणून आहे, भिवेरिया बॅसिना खालून पण द्यायला चालतो. त्याच्यानंतर पॅसिलोमायसिस आणि सुडोमोनस असे एक 4-5 घटक असलेले कन्सोर्शियम वेगळं आणून तुम्ही एकदा सोडायचं. आता सोडताना सुद्धा तुम्ही जर त्यामध्ये जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही जर आच्छादन केलं असेल, शेणखत वापरलं असेल, त्या जीवाणूला जगण्यासाठी जर अन्न असेल, हवा खेळती राहिली असेल, तर पुन्हा काही सोडायची गरज नाही. बरोबर. तुम्ही एकदा चांगल्या दर्जाचे आणा. 2-4 उत्पादक बाजारामध्ये आहेत चांगले, मी त्याचं कुणाचंही नाव कॅमेरापुढे घेत नाही. तुम्हाला वाटलं तर मी सांगेल, आपला काही त्याचा विकण्याचा उद्देश नाही. आणि याच्यामध्ये काही खाजगी मंडळी काय सांगतात, आता सोडा, टोमॅटोसारख्या पिकाला म्हणतात पहिल्यांदा PSB, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम किंवा काय ॲझोस्पिरिलम सोडा, मग ट्रायक्लोरम पॅसिलम सोडा, आणि पुन्हा 15 दिवसांनी म्हणतात रिडोमिल सोडा, ॲलेट सोडा, पुन्हा 15 दिवसांनी हे सोडा. म्हणजे एकदा सोडायचे, एकदा मारायचे, एकदा सोडायचे, मारायचे. ॲक्च्युली जैविकमध्ये मी तर म्हणतो, तुम्ही जर त्याला खाली खायला उपलब्ध असेल तर पुन्हा आयुष्यात त्याला सोडायची गरज नाही. बरोबर आहे, कारण ते आपोआप ते वाढणार आहे आतमध्ये. आणि तुम्ही बाहेरून कुठलाही स्पेसिस नवीन आणा, त्याचं वैशिष्ट्य एक आहे. तुम्ही समजा ब्राझील किंवा व्हिएतनाम म्हणून ह्याच्या मुळावर किंवा ह्याला मदतीची एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम आणला, एखादी बुरशी आणली, एखादा जीवाणू आणला, तो इथं वाढल टिकलच वातावरणात, हे नाही. आपल्या मूळ जमिनीमध्ये, आपल्या परिसरात जे सर्वाईव्ह झालेले आहेत तेच वाढतात, त्याला वेगळं टाकायची गरज नाही. फक्त त्याला तुम्ही वाढण्यासाठी वातावरण निर्मिती करा. हे असे काही जी पिकं आहेत त्याला तुम्ही 100% सेंद्रिय किंवा रेसिड्यू फ्री करू शकतो आपण. फवारणीसाठी 4-5 जीवाणू आहेत, बुरशी आहेत, आणि आळवणीसाठी, आणि मग फळमाशीसारखीची जी काळजी घेतली तर मला वाटत नाही ह्याला रसायनाचं तोंड बघायची ह्या पिकासाठी गरज नाही. आणि म्हणूनच आपल्या ज्ञाना शेतीचं आपण प्रत्येक पिकाचं म्हणतो की आम्ही रेसिड्यू फ्री करणार. बरं, हे रेसिड्यू करायचं का, हे खाताय कोण, आपणच खातोय. आपण खातोय. पुन्हा महत्त्वाचं म्हणजे पेशंट खातोय. बरोबर. मग पेशंटलाच तुम्ही जर रासायनिक देत असेल तर मग आपल्या ह्या सगळ्या करण्याचा काय उद्देश राहणार आहे. तर आणखीन काय तुम्हाला काय चर्चा करायची वाटते? त्याच्यामध्ये आम्ही जीवामृत सोडतो, परंतु एक शंका आहे मनामध्ये की बाबा जीवामृत दिलं आपण, फक्त जीवाणूच आपण त्या टाकतो, मल्टिप्लाय करून टाकतो असं, तर मग ते कायमस्वरूपी सोडण्यापेक्षा तेच आपण कसे वाढू शकतो जमिनीमध्ये? काय करायचं, मी आता जसं बोललो तसं तुम्ही एकदा कन्सोर्शिया आणून सोडा. मग त्याच्यामध्ये जसं जमिनीत सोडणारीचे 4-5 आहेत. मी तुम्हाला तुमचं हे PDF पण देतो शेतकऱ्याला. या सगळ्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये PDF आहे. जमिनीतून आळवण्यासाठी काय लागते आणि फवारण्यासाठी काय लागते, एकदा आणा फवारायला तुम्ही डबल फवारू शकता 3 वेळेस, कारण पावसाने धुवून येईल, ऊन आलं, वारा आला. पण जमिनीमध्ये मात्र फक्त वापसा कसा जास्तीत जास्त वेळ राहील आणि त्याला खायला कसं मिळेल.
मग याच्यामध्ये आपल्याला नुसतं शेण जरी टाकलं तरी चालतं. नुसतं काही लोक पोह्याचं पाणी टाकतात, पोहे भिजू घालायचे आणि पोह्याचं पाणी टाकायचं. काही लोक गूळ किंवा बेसन पीठ ते जरी टाकतात. आता काय होतंय, वारंवार टाकायचं इतकं सोपं राहिलं नाही. सोपं राहिलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही टाकायच्या भानगडीत पण नका, त्याला फक्त हवा आणि पाणी मिळू द्या आणि खायला त्याची सोय करा. खायची सोय आणि आपोआप त्या कसं आहे, शास्त्र शेतीचं एवढं किचकट आहे की बऱ्याच लोकांना त्यातले 1% पण माहीत नाही. माझ्या जमिनीमध्ये का आहे की नाहीपेक्षा माझ्या पिकाने जर मागितलं तर मूळ एक संकेत देतं की मला फॉस्फरस पाहिजे, मला कॅल्शियम पाहिजे, मला बोरॉन पाहिजे, मला मॉलिब्डेनम पाहिजे. आणि मूळ अशा वेगळ्या पद्धतीचं सिक्रेटची संकेत देतं. ते संकेत आल्यानंतर ते उपलब्ध करून देणारे जमिनीत जीवाणू असतात, ते ॲक्टिवेट होतात आणि ते शोधून आणून तुमच्या मुळाला देतात. असं एकंदर शास्त्र आहे. प्रत्येक गोष्ट बाहेरनंच द्यायला पाहिजे, हा टास शेतकऱ्यांनी सोडायला पाहिजे. तरच माझ्या शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल, कारण बाजारभावच माझ्या हातात नाही. बाकी 99% शेतीमधले दुसऱ्यावर अवलंबून आहे. माझ्या हातात फक्त एकच आहे की मी शास्त्रशुद्ध करेल शेती, ज्ञानात शेती करेल आणि प्रत्येक रुपया टाकताना मी विचार करून टाकेल की हे करायचं का. बाकी तुम्हाला काय इतर शेतकऱ्याला काय ड्रॅगन फ्रूटबद्दल किंवा इतर नाही, तसं ज्याच्याकडे मनुष्यबळ कमी आहे किंवा भविष्यामध्ये आता माणसं कमीच होत चालल्यात, म्हणजे शेतामध्ये काम करायला कोण नको म्हणते आता, तर थोडंसं तसं चांगलं पीक आहे तसं. म्हणजे सुरुवातीची गुंतवणूक जरी जास्त असली हां, सुरुवातीची गुंतवणूक जास्त आहे, पण नंतर त्याला असं काही एवढा खर्च नाही आहे. फक्त शेणखत वगैरे सोडलं म्हणजे दिलं आणि थोडंसं ड्रिपबंद काय औषधं सोडली, त्याच्याशिवाय ज्ञानाच्या त्याला काही नाही. शेतीबद्दल आपलं जी चर्चा झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमच्याकडनं चांगली माहिती मिळाली आणि आता आपला परिचय आजच झाला आहे, पण तुमचं ज्ञान तसं मला वाटतं की भरपूर आहे याच्यामध्ये, तो शेतकऱ्याला त्याचा चांगलाच फायदा होऊन जाईल. आलो होतो आम्ही, आपली ओळखही नव्हती. आम्हाला रमेशरावनं सांगितलं, बघून म्हणलं ड्रॅगन फ्रूटचा व्हिडिओ तसा करायचा राहिला होता. जरी सीझन नसला तरी आपण जाऊन चर्चा करू म्हणलं. व्हिडिओज करणं असंही अपेक्षित नसतं. बऱ्याच वेळा आम्ही गप्पाही मारून येतो. तर आपण आम्हाला वेळ दिला आपल्या एवढ्या व्यस्त कामातनं, त्याबद्दल ज्ञानाशी मी आपलं धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद.